पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र भगत यांचा वाढदिवस नुकताच सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला। या दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू आणि नगरसेविका सरस्वती काथारा यांच्यासह इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी रवींद्र भगत यांचे अभिष्टचिंतन केले। आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नगरसेवक रवींद्र भगत यांनी सामाजिक बांधिलकी जपत कळंबोली येथील MGM हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता। या प्रसंगी स्वतः वृक्षारोपण करत त्यांनी नागरिकांना झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला। आज रवींद्रदादा भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध हॉस्पिटल, कळंबोलीचे MGM हॉस्पिटल असेल, ज्योती केअर हॉस्पिटल असेल, सर्वच हॉस्पिटल तिथे आम्ही फलवाटपाचा कार्यक्रम सकाळपासून केलेला आहे व वृक्षारोपण कळंबोली शाळेच्या समोर वृक्षारोपण केलेलं आहे व आबानंदगिरी महाराजांच्या आश्रमात जाऊन वृद्धांना जेवणाचा आस्वाद दिलेला आहे। आणि असंच आज दिवसभर दादांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम चालू आहेत आणि आज बघताय एवढा रखरखता ऊन असला तरी सर्व दादांवर प्रेम करणारी मंडळी दादांसोबत आहे। आणि मला वाटतं दादा पहिल्या सरपंच होते, त्याच्यानंतर मागच्या वेळेस नगरसेवक झाले, आत्ता पुन्हा नगरसेवक झाले। याच्यातच तुम्हाला सर्व समजलं असेल का असं वेळोवेळी लोक मतदान करून दादांना पुढे का नेतात, तर दादा नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहेत आणि दादांच्या हातून नेहमीच चांगलं कार्य घडत असतं। ते दादा कधी विचारत नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात किंवा माझ्याच पक्षाचे असाल तरच मी तुमचं काम करेन, असं दादा कधी बोलत नाही। आणि रवींद्रदादा भगत आणि मी आम्हाला खरं मार्गदर्शन करणारे आमचे मोठे शेठ लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांतदादा ठाकूर साहेब, परेश दादा व आमचे महापौर नितीनभाई यांच्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो। आणि आम्हाला दादा असे सांगतात की तुम्ही वाढदिवस साजरा करत असताना समाजाउपयोगी काहीतरी करा, नुसताच वाढदिवस केक कापून साजरा केला याला काही अर्थ राहत नाही। आज तसंच रवींद्रदादांनी त्यांचा आज्ञा घेऊनच सकाळपासून दादा सर्व हॉस्पिटलमध्ये असतील, आबानंदगिरी महाराजांच्या आश्रमात असतील, झाडं लावत असतील, असा आम्ही कार्यक्रम साजरा करून दादांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। आणि मी देवाला एवढंच बोलेन की दादा माझे सख्खे भाऊ नसले तरी आम्ही जर वरती देवाने आम्हाला एकत्र नसतील पाठवले एका आईच्या कुशीत, पण आज आम्ही इथे असताना सख्खे बहीण भावंडाप्रमाणे काम करतो। नेहमीच दादांना माझा सपोर्ट आहे, मला दादांचा सपोर्ट आहे आणि अशीच आमची दोघांची बहीण भावंडांची जोडी अशीच कायम राहो। आणि मी एवढंच देवाचरणी प्रार्थना करेन।